भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का त्याच्यामध्ये? अनेक गोष्टी, जो 11 जून 2019 MOU झाला, ज्याच्यामध्ये 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण 20 टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला 7-7.5 हजाराने पगार वाढला. ते कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत. त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. तो एक भाग. दुसरा, आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्ता मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी, आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये. टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019 मध्ये, आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना. असे अनेक वेळा, आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा 6 ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली. त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले. आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही 11 तारखेला आम्ही एक 100 कोटी बीएसटीला देऊ. आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत, तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो, आणि सुमारे 150 कोटी रुपये मला वाटतं 12 तारखेला 11 की 12 तारखेला बीएसटीला देण्यात आले. तर सातत्याने जेवढी मदत, पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये बीएसटीची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतात. कुठेतरी ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले, छुप्या पद्धतीनं भाजपने सुद्धा इतर जे पॅनल उभे केले गेलेले होते, त्यामध्ये तुमचं पॅनल असेल किंवा अल्पसंख्याकांचं पॅनल असेल, हे एकत्रित अप्रत्यक्ष जी मोड बांधली गेली ती ठाकरेंना दूर ठेवण्यासाठीच केली गेली होती का? बिलकुल नाही. असं आहे, मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही 1946 ची युनियन आहे. याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे, निवडणूक जिंकलेली आहे. 2006 ते 2011 रावसाहेब जिंकले होते, रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं. 2011 ते 2016च्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन, कारण की बीएससीची क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत. या पुढचं चॅलेंज नेमकं काय असणार? कारण आधीच आपण बघतोय डंगाईला आलेलं बेस्ट प्रशासन आहे, अनेक अर्थांनी अडचणी समोर आहे. तुमचं टार्गेट नेमकं काय?